कसे असते ना, मुलीला जेवणात काहीच माहीत नसते की काय आहे, कसे आहे, कोण आपलं आहे, कसं आहे. कारण ती आई वडिलांकडे लहानपणापासून लाडाने वाढलेली असते. त्यामुळे तिचे लग्न झाल्यावरती, ती सासरी गेल्यावरती तिच्यावरती खूप खूप असे दबाव येतात, टेन्शन येतं, प्रत्येकाचे विचार तिला सांभाळावे लागतात, सर्व काही तिला बघावे लागते. तरीसुद्धा सासरवाडीचे लोक म्हणतात, ही घरून शिकून आली नाही का, हिच्या आईने हिला शिकवले नाही का, सारखे तिला टोमणे ऐकावे लागतात. तर ती बिचारी कुठे जाईल? ती सर्वांचं ऐकून तरी सुद्धा त्यांच्याजवळ राहते आणि स्वतःचं मन मारत असते. तिचं स्वतःचं काहीच नसत जीवनात, पण ती ही नवऱ्यासाठी सासू सासऱ्यांकडे राहत असते. नवरा तिला असं वाटतं की आपला आहे, पण नवरा ज्या वेळेस वेळ येते त्यावेळेस तिचा नसत, तो सासू सासऱ्यांकडूनच होऊन जातो.